कमळी, ट्रस्टी या नात्याने मी तुला एक संधी देऊ शकते। तू जर मान्य केलंस की हा गुन्हा तू केलेला आहेस तर मी तुला रस्टिकेट करणार नाही, तुला सुधारण्याची एक संधी मिळेल। फक्त तुला लेखी माफीनामा लिहून द्यावा लागेल। हे घे। अहो सर मॅडम हो ऐका की कमळीने असलं काय बी केलेलं नाही, ती का कबूल करीन? हो सर हे काही ठीक नाही सर मॅडम। हे बघ नाही हे तिला चोरी करण्याच्या आधी समजायला हवं होतं। तिनं तुला कानातले देण्यासाठी म्हणून चोरी केलेली आहे। त्या तुला जे कानातले दिलेत ना ते कॉलेजच्या पैशातनं आलेले आहेत, ते आम्हाला जप्त करावेच लागतील। सर ते कानातले निंगीकडे राहू द्या, वाटलं तर त्या कानातल्यांचे पैसे मी परत करेन। हां पण तिच्या वाढदिवसाचं ते गिफ्ट आहे, प्लीज। नाही राजन सर मला नको ते कानातलं, माझ्या कमळीनं काय बी केलेलं नाही, ती याचं सपनात बी काहीच करू शकत नाही। कमळे आता ही तुझी जबाबदारी आहे, तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर आणि कानातलं मला परत मिळवून दे। कमळी ऐक ना, हे बघ हे सगळं मलाही नाही पटत आहे आणि मला माहिती आहे तू चोर नाहीये। तू तू हे लेटर लिहिलं तर ते प्रूव्ह होऊन जाईल की तू आहेस, पण मला असं वाटतं की तू हे लेटर लिहावं। कारण की बघ तू जर कन्फेशन लेटर लिहिलं ना तर तुझं एज्युकेशन तरी वाचेल, तुला रेस्टिकेट नाही करणार। माझं ऐक, लिहून टाका गं, इट्स फॉर युअर एज्युकेशन। Yes, Kamli, go on, go for it. सपान फुलले होते कमळी, हिणग्या पुढ्यात आल्या, ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या। मॅडम मी ह्या माफीनाम्यावर सही करणार नाही, मी चूक केलेली नाही, मी गुन्हेगार नाही।